त्या मुलगा जो ज्याचा दुधाचा पिण्याचा संघर्ष अजून चालू आहे त्याचं आरक्षण हिसकावून घेण्याचं पाप जे आहे ना ह्या महाराष्ट्रात घडत आहे हे थांबलं पाहिजे. तुमची अस्वस्थता दिसते. तो पारितोषिक घेऊन तो त्या पालात गेला आणि आईला सांगितले की आई मला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. ते म्हणले अरे बाबा आई ही बघ हे कुठे आता ही ठेवायचं कुठं त्याला ठेवायला जागा नाही. त्या पाल होतं ते चिखल होता खाली. ही अवस्था आज सुद्धा आहे ना. तुमच्या राहायला डोळ्यात बाजूला मला ती हतबलता दिसते. करणार काय आम्ही काय करायचं लोकांपुढे आत्महत्या करायची का आम्ही. तुम्हाला या आंदोलनाची परिणती काय वाटते. मी शेवटाकडे आलोय आणि ओबीसींची भूमिका फायनल काय असेल. तुम्ही केवळ सरकारला इशारा की खरोखरच आता जसं ते म्हणतायत आरपारची लढाई आहे तशी तुमची आरपारची लढाई असेल आमची हे बघा असं आहे हा की गरीब अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्वाची लढाई आमची आमचं अस्तित्वाची लढाई आम्हाला लढावी लागणारच आहे शेवटी. नाही तर आमच्या पुढच्या पिढ्या अजून गुलामगिरी जातील ना. त्यांना काहीच मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जे स्वराज्य मिळवलं आहे त्या 18 पगड जमातींनी त्यामध्ये ओबीसी भटके मुक्ती यांची काय होता जीवा म्हणून वाचला शिवरायांचा राज्याभिषेक कशामुळे झाला काय त्याचा विरोध कुणी केला आहे आणि कुणामुळे मग स्वराज्य घडलं आहे. पण पुढे ह्या जीवा महालेच्या पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या महाराष्ट्रामध्ये ह्याला कोण जबाबदार आहे. म्हणून शेवटी ह्या स्वराज्यामध्ये आमचा जो अधिकार जो आहे तो आम्हाला नाही मिळाला ना. ही आमची खंत आहे. इव्हन स्वतंत्र भारत देश स्वतंत्र झाला हे स्वातंत्र्य कशाशी खातात हे सुद्धा माहीत नाही. म्हणजे एखाद्या घिसाड्याची मी एकदा हायवेला जातो घिसाड्याचा मुलगा दूध पित होता आणि त्याची आई जी आहे त्याची आई तो भाता जो आहे तो ओढत होती आणि तो मुलगा तो दूध पीत त्याला दूधसुद्धा नीट पिताय तो रडत होता तो सारखा आणि ती माऊली जी आहे त्याला हे करत करत म्हणजे असा संघर्ष जो आहे त्या मुलगा जो ज्याचा दुधाचा पिण्याचा संघर्ष अजून चालू आहे त्याचं आरक्षण हिसकावून घेण्याचं पाप जे आहे ना ह्या महाराष्ट्रात घडत आहे. आणि म्हणून हे सामाजिक आणि न्यायाचं नाही आहे आणि हे थांबलं पाहिजे. तुमची अस्वस्थता दिसते आणि स्वाभाविक आहे की हा संघर्ष 18 पगड जातीतल्या त्यांचा आहे ज्यांचा आवाजच नाही आहे या महाराष्ट्रात, ज्यांचं अस्तित्वच नाही आहे, ज्यांना घरदारं नाही आहेत. पालं आज इथं उद्या तिथं अशी जगणारी ही माणसं आहेत. तो शरद गोयकर आमचा त्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं मुलाला 12 वर्ष मुलाला. तो पारितोषिक घेऊन तो त्या पालात गेला आणि आईला सांगितले की आई मला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. ते म्हणले अरे बाबा आई ही बघ हे कुठे आता ही ठेवायचं कुठं त्याला ठेवायला जागा नाही. त्या पाल होतं ते चिखल होता खाली. ही अवस्था आज सुद्धा आहे ना. ही विषमता कधी मिटणार आहे आणि कोण मिटवणार आहे. तुमच्या डोळ्यात बाजूला ती हतबलता दिसतीये. करणार काय आम्ही काय करायचं लोकांपुढे आत्महत्या करायची का आम्ही सगळ्यांनी. कुणीच ऐकत नाही. काय करणार. प्रत्येकाचे आपापले राजकीय हे सुरू आहेत. त्यातून सगळे हे काय वोट बँकेचं राजकारण सुरू आहे. मागायचं कोणाकडे. आम्ही कुणाला काय मागायचं आणि देणार कोण आम्हाला. दिवसा ढवळा आम्ही लुटलो गेलो ना आता. ह्या गरीब जमातीने न्याय कुणाला मागायचा आणि म्हणून हा न्याय आता हिसकावून घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. कदाचित आमची नक्षलवादी सुद्धा होतील पण हा न्याय सुद्धा जो आहे आम्हाला हिसकावूनच घ्यावा लागेल अशी परिस्थिती जी आहे ती आता महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.